सांगून यायचंय. मी जर त्याचा निरोप न घेता गेले तर त्याला खूप वाईट वाटेल. सखा आहे तो माझा. मला एकदा भेटू दे ना त्याला. पाहिलात हट्ट. नवीन सून आहे पण पहिल्या पावलावरच अगदी उलट बोलतीये. रमाईची आज्ञा म्हणजे आज्ञा. आम्ही नाही बाई वागलो असं कधी. नाहीतर काय, अगदी बिचारी होऊन रडत रडत बोलते, पण वृत्ती उद्दामपणाच आहे. काय ग रमे, कुठून शोधून काढलीस ग हिला? बाप रे बाप, ऐकतच नाही बाई. जाऊबांच्या पुढे अक्कल धावते हिची. कमालच आहे म्हणायची. बास झालं. तुला आधीच सांगितलंय मी. पण मला एकदा भेटू देत ना. सखूबाई, माझी नात गया गया करते. तिला एकदा विठुरायाचं दर्शन घेऊ दे ना. अहो, दुसऱ्या कुठल्याही दैवताचं दर्शन घेण्याला आमचा आक्षेप नाहीये, पण कुळाचार मोडणं मला पसंत नाही. पण ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर पहिलीच वेळ आहे म्हणून हो म्हणतेय. शिवाय आजच्या मंगल कार्याला उगाच गालबोट लागायला नको म्हणून मोठं मन करून मी परवानगी देते तुला. लक्षात ठेव हा, परत असला अगोचरपणा करायचा नाही. जा. चला ना, चला. अहो चला ना. बाई बाई, रमाई, एवढं ऐकल्यावर एखादी म्हणाली असती मी नाही जात म्हणून, पण ही कसली लीलाजरी दिसते. रमे, तुला हिला मात्र धाकात ठेवावं लागेल बघ. दिसते तशी साधी बिचारी नाही ही सखू. हा काय तुला सोडून मी कधीच राहिले नाहीये रे. पण आता मी चाललीये कायमची तुझ्यापासून दूर. विठुराया, आप्पा म्हणतात तसं तू माझा माय बाप, सखा, बंधू, सर्व काही आहेस. माझ्या मागे उमाई अप्पांची आणि आजीची काळजी घे. खूप सोचलंय माझ्यासाठी. सखू, घे. विठुरायाला लोणी भर. घे घे, काय करायचे ते सोपस्कार करून घे, कारण ही तुझी शेवटचीच भेट आहे या विठ्ठलाशी. यापुढे त्याचं दर्शन सोड, नावही घेऊ देणार नाही मी तुला.
सोहळा खूप छान झाला नाही? खूप हौशी आणि खूपच विनम्र माणसं आहे ती. निघायला हवं. याच्या त्याच्या पाया पडत बसली तर इथेच रात्र व्हायची. निघायची तयारी करा. पोरी, तुझी नाही आठवण येईल बघ. स्वतःची काळजी घे. सुखाचा संसार कर. सगू, लई साजरी दिसतीस. तुमच्या दोघांची तर भेट झाली, पण पांडू कुठे? दिसलाच नाही मला तो. मला तर अगदी हुरहुर लागली. कुठे गेला असेल तो? हिच्याशी काय बोलत बसलीयस? अगं निरोपाची वेळ झाली आता. आशीर्वाद घे सगळ्यांचे. पाठवणी करायची आता. आणि तो बिचारा दिगू तुझ्या मागे मागे येतोय, जरा भान ठेव. चल लवकर आटप. मनोरमाबाई, तुमचे यजमान श्रीधर पंत म्हणजे खरे विठ्ठल भक्त, सज्जन, अगदी देव माणूस. पंढरपुरात असतात ना, अनेक वर्ष त्यांची भेट नाही झाली. आमची सखूबाई म्हणजे मायणी गावची हिरकणीच. तुम्हाला सांगू, उभ्या गावाला मी औषध देतो, पण माझं औषध म्हणजे माझी सखूताई. माझ्यासाठी भाकऱ्या घेऊन येते. आता तुमच्या हाती दिली आहे, समजून घ्या. सखू बाळा, सुखानं संसार कर. सासरी आनंदात राहा. रमाई, किती वेळ चालणार आहे हे सगळं? कधी पोहोचू आपण आपल्या गावी? हे यांचं रडगाणं कधी थांबणार आहे देव जाणे. दिखू पण चिडला असणार आहे. मी ओळखते ना. गाठ सोडून मांडवातून रागाने निघून नाही गेला म्हणजे मिळवलं. सुखी राहा. आणि सखू, हट्टीपणा करायचा नाही. आणि सासूबाई सांगतील ते ऐकायचं, कळलं? आणि दागिने दागिने जपून ठेव. अष्टपुत्रा सौभाग्य होते भाऊ बाळा. नको रडूस. वेळोवेळी मी तुझ्यावर खूप ओरडले, रागवले. त्यावेळी वाईट वाटलं असेल ना, म्हणून या म्हातारीवर रागवू नकोस. हा, कदाई नाही आजी. तुझ्या रागवण्यात तुझी मायाच होती. माझ्यासाठी खूप चांगली आठवण आहे. पण आता ती आठवण काढत बसायचं नाही. अगं, दिगंबर रावांसारखा जोडीदार तुला मिळालाय. विठुरायानेच दिलाय तो. आता नवीन आयुष्याची सुरुवात करायची आणि हसतमुखानं सासरी जायचं. सुखी हो बाळा. अप्पा, मला तुमची खूप आठवण येते. अगं, मी भेटेन ना तुला सणासुदीला. हे बघ बाळा, आजी काय म्हणाली, आता जास्त बाहेर गुंतून घ्यायचं नाही. आता तू तुझ्या घरी चालली आहेस बाळा. गोडी गुलाबीनं संसार करायचा. भेटेन ना कधी मध्ये येऊन तुला.
ती गंमत ना लहान आहे सखू, सांभाळून घ्या. काही चुकलं तर आम्हाला माफ करा. माई जावई बापू, आम्ही आमचा जीव, आमचं सर्वस्व, आमची लेक आता तुमच्या स्वाधीन केलीये. जपा तिला. आणि बाळा, अगं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा दिवस येतोच ग. आता सासर हेच तुझं सर्वस्व आहे, लक्षात ठेव. आणि आजपासून ना बाळा, सासूबाई हीच तुझी आई. त्यांचा शब्दाबाहेर जायचं नाही आणि त्यांचा शब्दच प्रमाण मानायचा. विठुरायाची कृपा सदैव तुझ्या संसारावर राहू दे. बाळा, सगळे नका असं रडू. मग माझा पाय कसं जाईल इथून बाहेर? विठुरायाला पण नाही आवडणार आहे. मला तुम्ही सगळं विठुराम गजरात निरोप द्या ना. अगं बाई, काय चाललंय ह्यांचं? हिला तर हुकूमत गाजवायची सवयच आहे बाई. अगं रमे, तुझ्या मुळावरच आली अगदी मी. शिवप्पा, अहो चांगली कल्पना आहे की आपण सखूला विठू नावाच्या गजरात निरोप देऊया. पुंडलिका वरदे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. जय कुलस्वामी. आई आई थांबा थांबा. आई काय होतंय आई? नाही, काही नाही. श्रद्धा आणि भक्ती आवडतेच मला, पण मोठा आवाज झाला ना की जीव नुसता घाबरा घुबरा होतो माझा.
मला चक्कर येते हो, सहन होत नाही मला. क्षमा करा आम्हाला, मी थांबवतो सगळं. थांबा सगळे. मी पाणी आणू का? नाही नको, निघतो आम्ही आता, निघतो. उशीर होतोय. निघायला हवं आपल्याला. हो निघायला हवं. चला चला. अबा मी मोठी झाली, बघा मी मोठी झाली. विठुराया, तुला नाजूक विठुराया म्हणणारी आपली सखू सासरी गेली रे. आपल्याला सोडून गेली. आता कोण बोलणार आहे तुझ्याशी? काय करताय? स्वतःला. अरे आप्पा, असं काय करताय? तुम्हा दोघांना सांगून सांगून थकले मी. लहान आहात का रे? आई बाप आहात ना? आता सकू नाहीये तुला चिडवायला. भजन गायला सकू नाहीये इथे आता. घरातही जावंसं वाटत नाही हो. घरात, रावळात, अंगणात, सगळीकडे सीस दिसते. उमा आप्पा, अरे असं काय करता? इथं तिथे काय करता? आपलं सगळं आयुष्यच व्यापून टाकलंय तिनं. मी 4 नाही हो 40 गोष्टी समजवल्या हो तिला. पण आता तिच्याशिवाय कसं जगायचंय? कोण सांगणार आहे आपल्याला? आपणच नाही उमा, विठुराया सुद्धा सहन करू शकणार नाहीये ग. अप्पा, आम्ही दोघींनी बघितलंय. पांडूने दिलेला विठुराया आहे ना,
तिच्या गाठोड्यात आहे. तो तिच्या सोबत असेल.